नवीन मतदारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात होईल, त्या नवमतदारांमध्ये जनजागृती होईल आणि प्रत्येक मतदाराला त्याच्या मताची किंमत कळावी यासाठी हा दिवस आपण साजरा करतो। आपण सगळे कॉलेजचे युवा मित्रमैत्रिणी यामध्ये खूप मोठा सहभाग नोंदवणार आहात। आज रोजी तुम्ही NSSचे विद्यार्थी म्हणून किंवा युवा मित्र म्हणून राष्ट्रीय मतदार नोंदणीच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढत आहात। ते पुढे राहतील आणि त्यांच्या पाठीमागे प्रत्येक कॉलेजचे विद्यार्थी छात्र सेवा योजनेचे अशा पद्धतीनं लाईन आउट करायचं आहे। तर या रॅलीची सुरुवात होते। राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्तानं सांगली जिल्हा प्रशासन सिग्नल दाखवल्यानंतर या रॅलीचा शुभारंभ होतोय। प्रशासनाच्या वतीनं मतदार जनजागृतीच्या निमित्तानं भव्य दिव्य रॅलीचं आयोजन, यामध्ये सहभागी सर्व शाळांचे, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वांना विनंती आहे, रॅलीच्या सांगतानंतर कस्तुरबाई वालचंद कॉलेज या ठिकाणी खास कार्यक्रमाचं आयोजन आहे। या ठिकाणी हिरवा सिग्नल दाखवला जातो। कनिजी मॅडम यांच्या शुभ हस्ते या रॅलीचा शुभारंभ समारंभाच्या नंतर अल्पोपहार होईल आणि त्यानंतर कस्तुरबाई वालचंद कॉलेज या ठिकाणी आजच्या या दिनाचं औचित्य साधून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी सर्वांनी आपण उपस्थित राहायचं आहे। राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मतदार जनजागृतीच्या निमित्तानं खास असं रॅलीचं आयोजन कर्मचारी सेवा योजनेचे विद्यार्थी विद्यार्थिनी शाळांचे या सर्वांच्या सहभागाने आज राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारी 15वा राष्ट्रीय मतदार दिन आपण साजरा करतो। जिल्हा प्रशासन सांगली आणि 282 विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आज आपण रॅलीचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये 8 कॉलेजेसचे विद्यार्थी NSSचे विद्यार्थी सहभागी झाले होते। या दिनाचं औचित्य साधून मी सगळ्यांना मतदार नोंदणी आणि आपल्या मताचं मूल्य याबाबत जनजागृतीसाठी विनंती करते, आवाहन करते। आपली मतदार नोंदणी करून घ्या आणि अवश्य ज्या ज्यावेळी उपलब्ध होईल त्यावेळी आपला मताधिकार राबवा। धन्यवाद। नमस्कार, मी आशिष बारकुल, मतदार नोंदणी अधिकारी 282 सांगली विधानसभा मतदारसंघ सांगली। आज राष्ट्रीय मतदार दिन। राष्ट्रीय मतदार दिनाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। राष्ट्रीय मतदार दिन हा नवमतदारांना या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी, जागरूकता वाढवण्यासाठी आपण साजरा करतो। सर्व नवमतदार तसेच जे मतदार आहेत त्यांना माझं हेच आव्हान राहील की
आपण सर्वांनी मतदान नोंदणी तर केलेली आहे, त्याबरोबर आपण मतदानाचा आपला जो हक्क आहे तो देखील ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी आपण जरूर बजवावा। त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की सक्षम लोकशाहीची पहिली पायरी म्हणजे मतदार नोंदणी। ज्यांनी 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत ते अद्याप मतदार नोंदणी केली नाही, त्यांनी देखील आपली मतदार नोंदणी करून घ्यावी। त्यासाठी आपण बूथ लेवल अधिकारी असतील किंवा तहसील, त्याचबरोबर जिल्हा अधिकारी कार्यालयाचा जिल्हा पुरवठा